खाद्यतेल आहे आणि कापड आहे यांची निर्यात देखील नेपाळला मोठ्या प्रमाणात होत असते। परंतु आता नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे। आता फळं आणि भाजीपालांची निर्यात थांबल्यामुळे जे काही निर्यातीसाठी गाड्या सीमेवरती उभ्या होत्या तो माल आता आपल्या देशांतर्गत बाजारातच विकला जातोय। त्यातल्या त्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात ट्रक उभे होते आणि हा कांदा आता सीमालगत भागामध्ये बाजारामध्ये विकला जातोय असं व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी सांगितलंय आणि त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसत असल्याचं देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आता नेपाळ तसं पाहिलं तर आपला अगदी शेजारचा देश आहे। नेपाळला जे काही निर्यात केली जाते त्यापैकी बहुतांशी निर्यात ही रस्ते मार्गाने केली जाते, म्हणजे ट्रकच्या द्वारे केली जाते। विशेषतः शेतीमालाची निर्यात ही ट्रकच्या माध्यमातून केली जाते। म्हणजे पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल त्या सीमा भागातून नेपाळमध्ये ही निर्यात केली जाते। परंतु आता तिथं तणावपूर्ण परिस्थिती आहे, युवकांचं आंदोलन सुरू आहे, तिथलं सरकार युवकांनी उलथून टाकलं, त्यामुळे निर्यात थांबवण्यात आली आहे, नेपाळच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत। आता तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे निर्यातदारांना देखील नेपाळमध्ये निर्यात करण्यामध्ये धोका जाणवतोय। आता मागच्या 2-4 दिवसांपासून नेपाळच्या सीमेवर ट्रक उभे असल्यामुळे माल खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे जे काही निर्यातदार आहे की जो माल नेपाळमध्ये सध्या जाऊ शकत नाही आणि 2-3 दिवसापासून ट्रक उभे, हा माल निर्यातदार आणि व्यापारी स्थानिक बाजारपेठेमध्येच विकतायत।